महत्वाची बातमी अगदी थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात होतीये। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे। वाढते कोरोना रुग्ण, पावसाला मारलेली दडी आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील समस्या अशा सगळ्याच विषयावर या बैठकी अंतर्गत चर्चा होईल। अगदी थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीला आता सुरुवात होणार आहे। याखेरीज काल लोकशाही मराठीनं जो मुद्दा उपस्थित केलेला होता, ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशवी संदर्भातला, त्याही मुद्द्यावर या कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। याही संदर्भात प्रतिक्रिया उमटू शकतात। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, अगदी काही क्षणात आता कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होतीये। 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर काल आपण उपस्थित केलेला ऊसतोड महिला कामगारांचा गर्भपिशवी संदर्भातला मुद्दा, दुसरा वाढते कोविड पेशंट, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि अतिवृष्टी, या सगळ्यावर या बैठकी अंतर्गत उहापोह होण्याची शक्यता आहे। लागवी निश्चितच आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्यापैकी शेतकऱ्यांचा मुद्दा हा फार महत्त्वाचा आहे। त्याचप्रमाणे बीडमध्ये ज्या महिलांनी गर्भपिशवी ऊसतोड काम करण्यासाठी जाण्यापूर्वी काढलेली आहे, या संदर्भात चर्चा होणार आहे। कारण आरोग्याच्या प्रश्नांवरती मोठ्या प्रमाणात आज चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण एकीकडे कोविडची वाढते आकडेवारी आहे, तर दुसरीकडे साथीचे रोग सुद्धा बळावत आहेत। त्यामुळे या संदर्भात सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। त्याचप्रमाणे एकूणच शेतकऱ्यांचं जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्यावरती सुद्धा सखोल चर्चा होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात काही आश्वासन आज दिलं जात आहे का मंत्रिमंडळामध्ये, किंवा एकूणच काय घोषणा नक्की केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जसे हे 4 महत्त्वाचे विषय आहेत, त्याचप्रमाणे इतर जे काही विभाग आहेत त्यातील सुद्धा पाणीपुरवठा विभाग असेल, या संदर्भात सुद्धा महत्त्वाची चर्चा होणार आहे आणि एकूणच महसूल असेल, या संदर्भात सुद्धा महत्त्वाची चर्चा होणार आहे। मात्र ऊसतोड महिलांसंदर्भात जो खरं तर धक्कादायक बातमी समोर आली होती, त्यावरती आज राज्य मंत्रिमंडळात नक्की काय निर्णय घेतला जातो आणि महिलांसंदर्भात नक्की काय हा निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। आपण पाहतोय अगदी थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।